ये आलीस ना? अगं तुझ्याशीच बोलतेय, तुझीच वाट पाहत होते. आज तुला एक मस्त ॲडवाइस देणार आहे. ॲडवाइस तशी फ्री आहे, पण याने तुझं इन्कम नक्की वाढेल, तुझे कस्टमर्स पण खुश होतील. बीसी सखी झाल्यावर कसं नवीन नवीन लग्न झालेल्या सुनेसारखं राहावं. सून कशी सासू सासऱ्यांच्या मदतीला नेहमी हजर असते, तसंच आपल्याला आपल्या कस्टमर्ससाठी 24 तास उपलब्ध राहावं लागेल. गरज पडली तर रात्री सुद्धा त्यांना सर्व्हिस द्यावी लागेल. सांगायचं झालं तर कस्टमर्सनी आपल्याकडे असलेल्या स्कीम्समध्ये गुंतवणूक केल्यावर त्या गुंतवणुकीच्या डिस्बर्समेंट वेळी तुझं तिथे अवेलेबल असशील तर ते तुझ्यावर खुश सुद्धा होतील आणि इतरांना तुझ्याकडून सर्व्हिस घेण्यासाठी नक्की सांगतील. याने त्यांच्यासोबत तुझा सुद्धा फायदा होईल. अगं कसं काय विचारतेस? हे बघ, कस्टमर्स हे डिस्बर्समेंटच्या पैशांवर अवलंबून असतात आणि ते जर पैसे त्यांना वेळेवर मिळाले तर ते तुझ्यावर खुश होतील आणि कस्टमर्स सुद्धा वाढतील. तुला एवढंच करायचं आहे की महिन्याच्या सुरुवातीलाच एक डिस्बर्समेंटची लिस्ट तयार करायची आहे. याने काय होईल, तुला किती पैशांची गरज आहे हे तुला आधीच कळेल, म्हणजे तेवढे पैसे तू आधी स्वतःकडे ठेवू शकतेस. आणि हो, ग्राहकांना डिस्बर्समेंटच्या 2 दिवस आधीच सांगत जा आणि त्यांना बँकेत न पाठवता BC पॉइंटवरच बोलव. आणि सोबतच पूर्ण पैसे न काढता त्यांना थोडे थोडे पैसे काढायची ॲडवाइस दे. याने त्यांचा काय फायदा होईल तेही सांग. मग बघ ग्राहक कसे तुझ्यावर खुश होतात. एवढं सिंपल आहे, म्हणून सांगते की ग्राहकांसाठी नेहमी अवेलेबल राहत जा.